नमस्कार. आजच्या या महत्त्वपूर्ण आणि एकदम प्रॅक्टिकल गाईडमध्ये स्वागत आहे. महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत विविध सुरक्षारक्षक मंडळांमध्ये गट क पदांसाठीची जी नवीन जाहिरात आली आहे, तिचं हे एक संपूर्ण स्टेप बाय स्टेप स्पष्टीकरण आहे. या नव्या भरती प्रक्रियेत अर्ज नेमका कसा करायचा हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ न दवडता थेट सुरुवात करूया. आज लक्षात ठेवायचा सर्वात महत्त्वाचा आकडा म्हणजे 78. होय, सध्या या भरती प्रक्रियेअंतर्गत उपलब्ध असलेल्या एकूण रिक्त जागांची संख्या बरोबर 78 आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या प्रत्येकासाठी ही एक जबरदस्त संधी आहे आणि म्हणूनच ही प्रक्रिया अगदी अचूकपणे पार पाडणं खूप गरजेचे आहे. हे 26 पानांचं नोटिफिकेशन समजायला सोपं जावं म्हणून आपण याला 5 सोप्या टप्प्यांत विभागलंय. एक म्हणजे पदांची ओळख, मग पात्रता तपासणी, त्यानंतर परीक्षेचं स्वरूप, आवश्यक कागदपत्रे आणि शेवटी प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया. पहिला टप्पा पदांची ओळख म्हणजेच नेमक्या कोणत्या संधी आणि रिक्त जागा उपलब्ध आहेत ते पाहूया. इथं जागांचं वाटप अगदी स्पष्ट आहे. निरीक्षक या पदासाठी सर्वाधिक म्हणजे तब्बल 62 जागा आहेत. त्याखालोखाल लेखापालसाठी 12 आणि लघुटंक लेखकसाठी 4 जागा आहेत. यातली सर्वात भारी गोष्ट म्हणजे निरीक्षक आणि लेखापाल या दोन्ही पदांसाठी S13 ही अतिशय आकर्षक अशी उच्च वेतन श्रेणी लागू आहे. दुसरा टप्पा पात्रता तपासा. अर्ज भरण्यापूर्वी वय आणि शिक्षणाच्या अटी पूर्ण होतात की नाही हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर निरीक्षक पदासाठी कोणतीही सामान्य पदवी पुरेशी आहे, पण जर लेखापाल पदासाठी अर्ज करायचा असेल तर मात्र वाणिज्य शाखेची पदवी आणि सोबतच किमान 3 वर्षांचा अनुभव असणं मस्ट आहे. तसंच लघुटंक लेखक पदासाठी पदवीसोबतच इंग्रजी 40 किंवा मराठी 30 शब्दांचं टायपिंग प्रमाणपत्र आणि MSCIT प्रमाणपत्र असणं अनिवार्य आहे. शिक्षणासोबतच वयाची अटही तेवढीच कडक आहे आणि ती 11 जून 2026 या तारखेनुसार गणली जाईल. सर्वांसाठी किमान वय 19 वर्ष आहे. कमाल वयाची अट मात्र प्रवर्गावर अवलंबून आहे. खुल्या गटासाठी ही मर्यादा 38 वर्षे, राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षे, तर दिव्यांग आणि प्रकल्पग्रस्तांसाठी ती 45 वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. तिसरा टप्पा परीक्षेचे स्वरूप. आता या 200 गुणांच्या परीक्षेचं नेमकं विश्लेषण काय आहे ते बघूया. या 200 गुणांच्या परीक्षेत गेम चेंजर ठरणार आहे तो अधिनियम आणि नियम हा विषय. महाराष्ट्र खाजगी सुरक्षारक्षक आणि माथाडी कामगार कायद्यांवर आधारित या विषयाला तब्बल 80 गुण आहेत. उरलेले 120 गुण हे मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी या 4 विषयांमध्ये प्रत्येकी 30-30 याप्रमाणे समान विभागले गेले आहेत. परीक्षेच्या काही तांत्रिक बाबी लक्षात घेणंही गरजेचं आहे. 2 तासांची ही परीक्षा असेल आणि प्रश्नांचं स्वरूप हे ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस म्हणजेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रश्नांची काठिण्य पातळी ही पदवी स्तराची असणार आहे, त्यामुळे अभ्यास अगदी त्याच लेव्हलचा ठेवणं आवश्यक आहे. चौथा टप्पा आवश्यक कागदपत्रे. इथं मात्र शासनाचे नियम अत्यंत कडक आहेत. ही एक अतिशय महत्त्वाची चेकलिस्ट आहे. अर्जातील नावाचा आणि वयाचा पुरावा, सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र आणि महाराष्ट्राचा अधिवास म्हणजेच डॉमिसाईल सर्टिफिकेट डिजिटल स्वरूपात तयार ठेवा. जर आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर जात प्रमाणपत्र आणि सध्याचं वैध असलेलं नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र असणं अक्षरशः बंधनकारक आहे. आता या सूचनेकडे अगदी काळजीपूर्वक लक्ष द्या. ही सगळी कागदपत्र फक्त आणि फक्त PDF फॉर्मॅटमध्येच असायला हवीत आणि त्यांची साईज बरोबर 50 किलोबाईट ते 500 किलोबाईटच्या दरम्यानच असली पाहिजे. या नियमात थोडीही चूक झाली तर सिस्टम तो अर्ज तिथेच रिजेक्ट करेल. 5वा आणि शेवटचा टप्पा प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया आणि अंतिम मुदत. ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे. आधी अधिकृत वेब पोर्टलवर जा, तिथे प्रोफाईल रजिस्ट्रेशन करा आणि परीक्षा केंद्र निवडा. मघाशी सांगितल्याप्रमाणे अचूक साईजमधली PDF कागदपत्र अपलोड करा, ऑनलाईन फी भरा आणि 11 जून 2026च्या रात्री 11:55 अर्ज फायनल सबमिट करा. शेवटच्या क्षणाची वाट अजिबात पाहू नका. फीच्या बाबतीत सांगायचं तर खुल्या प्रवर्गासाठी हे शुल्क 1000 रुपये आहे आणि राखीव प्रवर्गासाठी ते 900 रुपये आहे. ही फी संपूर्णपणे ऑनलाईन भरायची आहे आणि ती नॉन रिफंडेबल आहे. म्हणजे एकदा भरल्यावर ती कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाहीये.
तर मित्रांनो, सरकारी नोकरीच्या या संपूर्ण प्रवासात असे छोटे पण अत्यंत महत्त्वाचे नियम माहीत असणं गरजेचं असतं. हे स्पष्टीकरण तुम्हाला अर्ज बिनचूक भरण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून अशी कोणतीही महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.